रायमिंग वर्ड्स, यमक साधणारे शब्द. कविता, गाणी, बालगीते यामध्ये लय साधण्यासाठी, नाद माधुर्य वाढवण्यासाठी, गाण्यामध्ये गोडवा येण्यासाठी काव्यात रायमिंग वर्ड्स वापरतात. रायमिंग वर्ड्स कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी येत असतात. त्यांचे ध्वनी म्हणजेच उच्चार ऐकायला साधारणपणे सारखेच वाटतात. या शब्दांचे शेवटचे स्वर आणि व्यंजने जुळतात. उदाहरणार्थ मेक, टेक, हील, रील, बास, ग्रास. आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम असा प्रश्न 1 मार्कासाठी आलेला असतो. इयत्ता 8वी मधील बी द बेस्ट कवितेतील रायमिंग वर्ड्सच्या जोड्या आपण शोधूया. पहिल्या स्टांजामध्ये प्रथम रायमिंग वर्ड्स शोधूया. कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी रायमिंग वर्ड्स येतात, म्हणून पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द हिल आहे, दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द बी आहे, तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द रील आहे, तसाच चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द ट्री आहे. या 4 शब्दांपैकी कोणाचे उच्चार एकमेकाशी जुळतात ते पाहूया. हिल आणि बी यांचे उच्चार जुळत नाहीत, पण हिल आणि रील या शब्दांचा ध्वनी म्हणजेच उच्चार सारखा वाटतो. हिल, रील, त्याचप्रमाणे बी, ट्री यांचे उच्चार सारखे वाटतात, म्हणून या स्टांजामध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत हिल, रील आणि बी, ट्री. त्याचप्रमाणे पुढच्या स्टांजामधील रायमिंग वर्ड शोधता येतील. त्यातील शेवटचे शब्द पाहू. यामध्ये ग्रास, बास, मेक, लेक हे शब्द यमक जुळतात. तिसऱ्या स्टांजामध्ये क्रू, डू, हिअर, नियर या रायमिंग पेअर्स आहेत. तर शेवटच्या स्टांजामध्ये ट्रेल, स्टार, फेल, आर या शब्दांपैकी ट्रेल, फेल, स्टार, आर हे शब्द यमक साधतात, म्हणून या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत. इयत्ता 9वी मधील वॉक अ लिटल स्लोअर ही पुढील कविता पाहूया. या कवितेतील रायमिंग वर्ड शोधण्यासाठी कवितेतील त्या कडव्यातील शेवटचे शब्द पाहून कोणता शब्द कोणाशी यमक जुळतो, म्हणजे कोणत्या शब्दाचे उच्चार सारखे वाटतात ते पाहून आपल्याला तशा जोड्या सहज बनवता येतात. पहिला स्टांजा पाहूया. पहिल्या स्टांजामधील शेवटचे शब्द आहेत डॅडी, स्मॉल, फुटस्टेप, फॉल. या शब्दांपैकी फक्त स्मॉल आणि फॉल हे शब्द यमक जुळतात. डॅडी आणि फुटस्टेप हे शब्द कोणाशी यमक जुळत नाहीत, म्हणून फक्त स्मॉल, फॉल ही एकच जोडी तयार होईल. त्याचप्रमाणे सेकंड स्टांजामध्ये सी, मी, त्यानंतर थर्ड स्टांजामध्ये बी, मी आणि लास्ट स्टांजामध्ये ट्रू, यू या कवितेतील रायमिंग पेअर्स आपल्याला शोधता येतील. यानंतर इयत्ता 10वी मधील अ टीनेजर्स प्रेयर या कवितेतील रायमिंग पेअर्स पाहूया. प्रत्येक ओळीतील शेवटच्या शब्दाचे निरीक्षण केल्यास पहिल्या कडव्यातील बिगिनिंग, मेक, चूज, टेक या शब्दांपैकी मेक, टेक हेच यमक जुळतात. दुसऱ्या कडव्यामध्ये सक्सेस, डिस्ट्रेस, तिसऱ्या कडव्यामध्ये सी, मी, चौथ्या कडव्यामध्ये वे, डे व शेवटच्या कडव्यामध्ये सी, मी अशा प्रकारच्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या दिसून येतात. आपल्याला माहित आहे की यमक जुळणारे शब्द हे कवितेतील ओळीतील शेवटच्या शब्दांमध्ये असतात, म्हणून विनाकारण इतर शब्दांमध्ये रायमिंग वर्ड शोधण्याचा प्रयत्न करू नये किंवा शोधत बसू नये. अशा प्रकारे आपण हा अत्यंत सोपा प्रश्न सोडवून सहजपणे 1 मार्क मिळवू शकतो. पुढे काही सरावासाठी कविता दिलेल्या आहेत, त्या सोडवून थोडासा सराव करण्याचा प्रयत्न करूया.